माननीय नगरसेवक बीजेपीचे माजी गटनेते निलेशदादा चौधरी साहेब हे प्रणेते आहेत आणि यांच्या खऱ्या अर्थानं सन्मानार्थच ही स्पर्धा आहे धर्मराजा चषक 2021. तर आपण वळूया खेळाकडे. थँक्स अजय गरत, आज अतिशय सुंदर समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवलं. माझे सहकारी समालोचक सदाबहार कॉमेंटेटर अजय घरत यांनी, सोबत आमच्या समालोचक परिवाराचे एकमेव दादा मोहनदादा भोईर. आमच्या समालोचक परिवाराची मीटिंग जेव्हा असते तेव्हा आम्ही म्हणतो एकच वादा मोहनदादा. तर वळूया आपण खेळाकडे. दोन्ही कंप्लीट टीम आहेत. अजय, मला असं वाटते की एक रंगतदार सामना बघायला मिळेल नक्कीच असं वाटतंय, कारण दोन्ही संघांनी अतिशय डॅशिंग अंदाजामध्ये दोन्ही सामने जिंकले आहेत. पहिले अपूर्वीचे सलामीची जोडी खेळपट्टीवर. निश्चितच एक खूप चांगली मॅच ही असणार आहे, कारण दोन्ही तुल्यबळ संघ आहेत आणि विशेषतः ज्या पद्धतीनं या स्पर्धेमध्ये कमबॅक केलेला आहे वडूनगर संघाने पहिल्या मॅचमध्ये. वेलकम राजी पवार, शिवसेना शाखा प्रमुख, ब्रह्मानंदनगर. आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. पहिला चेंडू हुकचा फटका खेळलेला आहे. काय फटका खेळलेला आहे! शॉर्ट बॉल, आखूट टप्प्याचा चेंडू आणि सरळ भिरकावून दिल्या त्या डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर. माझे सहकारी समालोचक नेहमीच म्हणतात छोटी गेंद खोटी गेंद, त्याच प्रकारचा चेंडू होता. शॉर्ट बॉल, आखूट टप्प्याचा चेंडू होता. यस, आमचे सहकारी समालोचक स्वतः पेशाने कवी आहेत, लेखक आहेत, ज्ञानेश्वर चिकणे यांनी खास करून प्रेमनाथ 11 वडूनगर संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. ज्ञानेश्वर चिकणे, आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिला चेंडू काय फटका खेळलेला आहे! मला असं वाटतं अजय करत ही दोन्हीची फलंदाज सलामीवीर आहे, जास्तीत जास्त हवाई यात्रेचा वापर करतात. हो निश्चितच. आणि पवन केणेचा फॉर्म विशेषतः जबरदस्त राहिला या स्पर्धेमध्ये. पहिल्या मॅचमध्ये 24 धावा, दुसऱ्या मॅचमध्ये 33 धावा आणि या मॅचमध्ये देखील षटकाराने सुरुवात केली. मेघनाथ देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. चेंडू, व्हाट अ शॉट, अप्रतिम फटका आणि चेंडू सरळ जाते लॉंग ऑफ सीमारेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझे वरदेवी आईचे मथर गावाला, माझे वरदेवी आईचे मथर गावाला. ज्वारी स्पोर्ट्स कामतगर हा संघ कामतगरचा आहे आणि वराल देवीचं मंदिर सुद्धा कामतगरला अतिशय सुंदर धून आपल्यापर्यंत पोहोचवली. DJ जॉली, प्रोप्रायटर सुमित. आणि मी नेहमीच सांगतोय की अमित आणि सुमित ही संगीत क्षेत्रातील भिवंडीतील एक नामांकित जोडी आहे. प्रोप्रायटर रवी यांची सुद्धा एक अपार मेहनत आहे. नामांकित DJ आहे. जेव्हा जेव्हा हा DJ असतो तेव्हा मात्र आम्हाला समालोचन करण्यास खूप सोपं जातं. यावेळेला मात्र फोल्टा चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाही आहे. आणि मित्रांनो, संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून पाहतो एक दर्जेदार प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत प्रिन्स मूवीजद्वारा. किंग ऑफ टेलिकास्टर राजा प्रिन्स मूवीज, रवी गुळवी, प्रथमेश पाटील तसेच त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम हे प्रक्षेपण पोहोचवण्यासाठी अपार मेहनत घेताना दिसते. पुन्हा एक चांगला चेंडू, बॅक टू बॅक 2 षटकार बघायला मिळाले, नंतर बॅक टू बॅक 2 चांगले चेंडू सुद्धा बघायला मिळाले. हो निश्चितच. चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज गिरीश. पहिले 2 चेंडू कमजोर देखील होते. पहिला बॉल आखूट टप्प्याचा होता, त्यानंतर अगदी फलंदाजाच्या पुढ्यात बॉल टाकला होता, फ्रंटफुटला जाऊन त्याला लॉफ्ट केलं होतं लॉंग ऑफच्या वरून पवन केणेनं. त्यानंतर आपण तिसरा बॉल पाहिला, स्लोवर बॉल, आणि हा बॉल देखील चांगल्या लेंथवर. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. गिरीश पुन्हा एकदा मार्गस्थ, राईट आर्म. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर आहे आणि पंच गोकुलदास पाटील इशारा करतायत वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते, अवांतर धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 13. चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण पहिल्या षटकामध्ये तुम्ही 10 पेक्षा जास्त जेव्हा धावा जमवतात तेव्हा एक चांगली सुरुवात आणि कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही आहे. याला फटका केला, चेंडू हवेत आहे. झेल होते का बघायचं आहे. केतनकडनं झेल सोडणं कठीण आहे. चांगला झेल घेतोय आणि महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघासाठी अर्जित करतोय तुमचे गिरीश. या भिवंडी शहरामध्ये मंदिर कामत घर गावामध्ये माझी वरदेवी आई शोभते साध शृंगाराच्या मध्ये.
पुन्हा एकदा आपण- वेलकम सन्मान्य अरुणजी चौधरी, ताडगावचे एक प्रतिष्ठित नागरिक यांनी गेली 4 दिवस या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती आपण पाहतो. अरुणजी चौधरी पुन्हा एकदा आपल्या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. मोहन भोईर, आपण सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे, कारण 3 षटके संपल्यानंतर शेवटची 2 षटके आपणास समालोचन करायचं आहे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला पवन्य आणि चेंडूचा वेग देखील फारसा समजून घेतला नव्हता. मिस टाईम स्ट्रोक, लॉंग ऑनला खूपच सुरक्षित असा फिल्डर होता केतन, त्याने कुठलीही चूक केली नाही. खूप मोठी विकेट प्राप्त केली गिरीशनं. चांगलं कमबॅक केलं आहे पहिल्या 2 चेंडूंवर षटकार लागल्यानंतर. धावसंख्या 1-13. गोरसई बी संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे वडुनगर संघाच्या विरोधात. हा चेंडू फुलटॉस चेंडू, अतिशय खराब चेंडू म्हणता येईल. सहज गती भिरकावून दिलेले डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर षटकार. बाई माझा ग शिवबारा जाग बाई माझा ग शिवबारा जाग बसले ना गोड्या. आज पूर्ण दिवस आपण पाहतोय की गोरसई संघाच्या फलंदाजांनी षटकारांचा चांगलाच व्यापार केलाय. दे आर डिलिंग इन सिक्सेस. 3 षटकार पहिल्याच ओव्हरमध्ये आणि अतिशय दमदार सुरुवात. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-19. काय दमदार सुरुवात बघायला मिळते, कारण 19 धावा पहिल्या षटकामध्ये कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही आहे. एक जमेची बाजू आहे. अजय, आपण पहिल्या 2 सामन्यामध्ये गोरसेचा खेळ जेव्हा बघितला होता, चेस करताना सामने जिंकले होते आणि ते हायस्कोरिंग सामने जिंकले होते. यावेळेला मात्र मेघनाथने मला सांगितलं होतं ओपिनियन देताना, आम्ही 60 पेक्षा जास्त पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. मोठी धावसंख्या बनवण्याचा त्यांचा निर्धार स्पष्टपणे दिसतोय आपल्याला. सुरुवातीपासूनच ज्या पद्धतीने आक्रमक पवित्रा त्यांच्या फलंदाजांनी घेतलाय. 1 डाऊन खेळण्यासाठी आलेला आहे विजय चंदने. मेघनाथनं षटकारानं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. गोरसई संघाची गोलंदाजी कुठेतरी कमकुवत ठरली. आपण पहिल्या 2 सामन्यांमध्ये फक्त भावेश पवारने चांगली गोलंदाजी केली, इतर गोलंदाजांना भरपूर मार पडलाय आणि ते देखील लक्षात घेता आता फलंदाजी करण्याचा प्रयत्न चालू आहे. खूप मोठी धावसंख्या उभी करण्याचा त्यांचा मानस आहे. नवीन षटकाला सुरुवात करतोय धीरज धुमाळे. धीरज धुमाळे येतोय गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. हा चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. कुठल्या प्रकारे धाव नाही आहे. दोन्ही बंधूंनी सुद्धा प्रभावित केलेलं आहे. धीरज धुमाळे आणि दिनेश धुमाळे यांनी सुद्धा एक चांगली कामगिरी केलेली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. मात्र हा महत्त्वपूर्ण सामना आहे आणि ह्या सामन्यामध्ये दोन्ही बंधू कशा प्रकारे कामगिरी करतायत ते बघायचं आहे. याला मात्र लॉप केलेला आहे चेंडूला. वाईड ऑफ लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर दर्जेदार षटकार. बहिणीचं रक्षण करण्या दैवेचा अनुया राजा अतिगणवर भगवा देना घोड्यावर शिवबा झाला स्त्रियात ठार करील दूर एकच चित्त उभी स्त्रियात फक्त 8 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि त्यामध्ये 4 चेंडू हे सीमारेषेच्या बाहेर धाडले गेलेत फलंदाजांच्या माध्यमातून. तिन्ही फलंदाजांनी षटकारानं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. पवनने बाद होण्यापूर्वी 2 षटकार ठोकले, 12 धावांचं योगदान दिलं. मेघनाथने षटकारानं अकाउंट ओपन केले आणि आता विजय चंदने देखील षटकाराने अकाउंट ओपन करतोय. पुढचा बॉल. पंचाचा वाईट बॉलचा इशारा येतोय. सोयरी चेंडू आहे. या सामन्यामध्ये जर समोरची पाण्याची टाकी दिसते आणि त्या ठिकाणी खास करून धर्मय चषक 2021चा लोगो आहे, याला जर डायरेक्ट हिट झाला तर आमचे ग्रामपंचायत ओळीचे विद्यमान सदस्य निलेशजी जाधव तसेच यतीजी मात्रे यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यावेळेला मात्र पुन्हा पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. आता मात्र अडचण वाढणार आहे, कारण 1 धावही मिळेल आणि फ्री हिट सुद्धा मिळणार आहे. खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची पिचिंग पाहायला मिळाली, त्यामुळेच पंचांनी हा बॉल नो घोषित केलाय. याआधी वाईट चेंडूची हाताळणी केली होती. म्हणजेच कुठेतरी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे गोलंदाज धीरज धुमाळे. मागच्या मॅचमध्ये काय अफलातून गोलंदाजी धीरजने केली होती. 2 षटकांमध्ये फक्त 14 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 गडी देखील बाद केला होता. फ्री हिट बॉल. याला फटका खेळलेला टायमिंग साधता आले आणि चेंडू मिड विकेटला जातोय. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण झाली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त एकच धावसंख्या झाली 29. 28 धावा झाल्या आहेत. येस, 28 रन्स ऑन द बोर्ड. केतन सारखा अतिशय दक्ष फिल्डर डीपमध्ये तैनात आहे, त्यामुळेच दुसरी धाव घेण्याचा
कुठलाही विचार फलंदाजांनी मनात आणला नाही. आणि एक चांगली धावसंख्या बघायला मिळते, कारण 28 धावा आणि दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. याला मात्र लॉफ्टेड शॉट, वाईड शॉट, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार राजा ग शिवबा राजा ग बसना घोड्यावर आई राजा ग बसना घोड्यावर आई शिवबा फलंदाजी फार छान पाहायला मिळत आहे, मात्र गोलंदाज देखील कुठेतरी चुका करतायत. एकतर स्लॉटमध्ये गोलंदाजी केली जाते किंवा कमजोर चेंडू टाकले जात आहेत, त्याचा फायदा उचलला जातोय. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणं गरजेचं आहे जेव्हा गोरसई बी सारखा बलाढ्य संघ तुमच्या समोर असतो. धीरज याला मात्र खेळण्याचा प्रयत्न, मानसिक दबाव बघायला मिळतो. एक गोष्ट आहे, तुम्ही वाईट चेंडू टाकून मानसिक दबावातून बाहेर पडू शकत नाही. अगदी बरोबर. वाईट चेंडूंची जर हाताळणी केली गेली तर दबाव जो आहे, जे प्रेशर आहे ते आणखी जास्त वाढणार आहे. धावसंख्या झाली आहे 35 धावा. अजूनही दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. खूप दमदार सुरुवात केली आहे गोरसई बी संघाच्या फलंदाजांनी. मेघनाथने 2च चेंडूंचा सामना केला आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. विजय चंदने 7 धावांचं योगदान देऊन खेळतोय. धीरज याला पुन्हा फोर्स करण्याचा प्रयत्न, टॉप एज चेंडू हवेत आहे, मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही, कारण मिडॉनला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा काय इशारा तो बघायचा आहे. पंचांचा काय इशारा त्या ठिकाणी येतोय बघायचा आहे. यस, या ठिकाणी म्हणजे पंच इशारा करते, कारण जाणून बुजून अडवण्याचा प्रयत्न केलेला नाही. धाव घेताना चेंडू अचानक पायाला लागलेला आहे. यस, त्यामुळेच ही तिसरी धाव देखील गोरसई बी संघाला मिळते. फलंदाजाला मिळत आहेत या 3 धावा. 3 धावांनी धावसंख्या 38 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. खूप आक्रमक फलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे या मॅचमध्ये. आणि आज दिवसभरामध्ये गोरसई बी संघाच्या फलंदाजांनी धावांची अक्षरशः लयलूट केली आहे. धीरजचा दिवस देखील चांगला राहिला आहे, मात्र या मॅचमध्ये कुठेतरी थोडंसं निराश करतोय. धीरज वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू टाकलेला आहे. चेंडू सरळ निघून जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातात. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनं 38 धावा, म्हणजे 19 सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. आणि याचप्रमाणे धावसंख्या जमवली तर 70चा आकडा पार होऊ शकतो. प्रोजेक्टेड स्कोर तर खूप जास्त होऊ शकतो, परंतु विकेट जरी गेली आणि अशा प्रकारे धावसंख्या जमली 70चा आकडा सहजगत्या पार होऊ शकतो. आणि 70 धावांपर्यंत मजल मारणं आता थोडंसं सोपं वाटायला लागलं आहे, कारण 3 षटकांचा खेळ अजूनही व्हायचा आहे. 3 षटकांमध्ये जर 32 धावा कुठून काढल्या तरी देखील 70 हा आकडा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळेल. आणि हीच जर सरासरी 19ची कायम ठेवली फलंदाजांनी तर 95 धावांचा डोंगर देखील रचला जाऊ शकतो. मात्र घडेल काय ते कोणालाच माहिती नाही. स्वर्गीय रामचंद्र दादाजी पाटील व कृष्णा कान्हा चौधरी क्रीडानगरी ताडाळी चौकी भिवंडी येथून हे थेट प्रक्षेपण प्रिन्स मूवीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं आहे. सर्व ऑनलाईन व्ह्यूवरचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वराळदेवी स्पोर्ट्स ताडाळीच्या माध्यमातून धर्मराजा चषक 2021मध्ये काय खूप सुंदर अशी ही क्रीडानगरी आहे. गवळी सर आपण पाहतोय आजूबाजूला चांगली हिरवीगार झाडं देखील आहेत. आपल्या डावीकडे एक चांगलं गार्डन देखील आहे. एकूणच निसर्गाच्या कुशीत वसलेलं असं हे ग्राउंड आहे. नाही, नक्कीच आपण भिवंडी शहराच्या अगदी लगत अवस्था कुठेही जाणवत नाही आहे. अतिशय व्यंगम दृश्य आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, वारे वाहत आहेत, अतिशय सुंदर वातावरण. पण पहिल्या दिवशी जो शेवटचा सामना झाला होता त्यामध्ये 81 धावांचं लक्ष्य पार केलं होतं जॉली स्पोर्ट कामोदकर संघाने, आणि जयदुर्ग बी सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं होतं. हे विसरून चालणार नाही, कारण आज तुझा हा शेवटचा सामना आजच्या दिवसातला. परिस्थिती फलंदाजांसाठी अनुकूलच आहे. दुपारपासून आपण तेच पाहतोय. नवीन साठी मार्गस्थ दिनेश. याला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, शॉर्ट फायनल धावबाद करण्याचा प्रयत्न होतोय. संधी होती त्या ठिकाणी धावबाद काढायची. दिनेश धुमाळेनं आज प्रभावित केलेलं आहे. प्रभावी कामगिरी त्याची पाहायला मिळालेली आहे. बॅटने असेल किंवा चेंडूने. पहिल्या मॅचमध्ये काय जबरदस्त अफलातून गोलंदाजी केली होती. 3 धावा डिफेंड केल्या होत्या. मेडन षटक हाताळलं होतं आणि अशक्यप्राय वाटणारा विजय त्याने आपल्या संघाला मिळवून दिला होता. दुसऱ्या मॅचमध्ये अष्टपैलुत्व सिद्ध केलं. दिनेश याला होता पुन्हा हुकता फटका. काय ताकदवर फटका खेळलेला आहे आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. फ्लॅट 6. लगबग माझ्या रायाची
अन गाडी घुंगराची आली पोरण्या बायाची, गाडी घुंगराची आली पोरण्या बायाची. वेल डॉक्टर गवळी सर, मेघनाथ केने इज ऑन फायर विथ ऑल सिलेंडर्स. 3 षटकार आत्तापर्यंत त्याच्या बॅटमधून निघालेत. फक्त 5 चेंडूंचा सामना केलाय, 21 धावांचं योगदान देऊन तो खेळतोय आणि एकापेक्षा एक सरस फटके खेळताना दिसतोय. थोडासा आखूट टप्प्याचा बॉल होता, लेंथ लवकर पीक केली, बॅकफुटला गेला आणि चेंडूला भिरकावून दिलं आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रातून 6 धावांसाठी. इनिंगमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय अजय की 6 षटकार लागलेले आहेत, पण 36 धावा षटकारांच्या माध्यमातून आलेल्या आहेत. षटकारांचा पाऊस पडतोय. दिनेश पुन्हा एकदा गोलंदाजीचे मार्कस राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. पुढे फटका खेळलेला आहे, चेंडू हा गॅपमधून सेक्टरशे येतोय, चांगला झेल. लॉंग ऑन मधून जवळपास स्टेटर लॉंग ऑनला येतोय घनश्याम. हाय दिलवाला माणूस भला फेमस भिवंडीवाला, हाय दिलवाला माणूस भला फेमस भिवंडीवाला. आमचा निलेश चौधरी दादा नगरसेवक आला. पावलांचा चांगला वापर केला होता फलंदाजाने, चेंडूच्या टप्प्यापर्यंत देखील पोहोचला आणि असं वाटत होतं की सुरक्षित फटका मारलाय गोलंदाजाच्या डोक्यावरून. मात्र धीरज धुमाळे आडवा आला. खूप छान झेल, अँटिसिपेशन भरपूर चांगलं होतं. जसा चेंडू खेळण्यात आला होता तसं त्याने आपल्या डावीकडे धावायला सुरुवात केली होती धीरजनं आणि मोठ्या बंधूच्या चेंडूवर छोट्या बंधूने झेल टिपलाय. नाही ॲब्सोल्युटली, कारण अनुमान लावला त्या ठिकाणी लावला होता. कारण एक क्षण आपल्याला सुद्धा असं वाटलं की चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये सुरक्षित फटका आहे, पण अचानकपणे धीरज त्या ठिकाणी पिक्चरमध्ये आला आणि झेल घेतला. आणि हे फार महत्त्वाचं असतं, अशा प्रकारचे अवघड झेल तुम्ही घेतात तेव्हाच समोरच्या संघाला प्रेशर क्रिएट होऊ शकतं. हो निश्चितच, आणि तुमच्या गोलंदाजाचा देखील आत्मविश्वास दुणावत असतो. फिल्डरची साथ मिळणं फार गरजेचं आहे कुठल्याही गोलंदाजाला. परंतु एक चांगली खेळी साकारल्यानंतर मेघनाथ बाद झालाय. बाद होण्यापूर्वी 21 धावांचं त्याने योगदान दिलं गोरसई बी संघाला. नवीन बॅट्समन राहुल केने आलाय आणि राहुल केने देखील या हंगामामध्ये बॅटने चांगली कामगिरी करतोय गोरसई बी संघासाठी. याच पहिल्या सामन्यामध्ये राहुल केने याने एक विस्फोटक फलंदाजी केली होती, त्यामध्ये खेळण्यासाठी सज्ज होतोय. विजय याला पुन्हा फटका खेळलेला आहे, चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. सदा राहिलाय रसमनी समाजसेवेचा, दादा बनलाय आधारस्तंभ या साऱ्या जनतेचा. चूल मारला होता आपण बघितलं, तितका चेंडू शॉर्ट नव्हता, पण ज्या अंदाजामध्ये फटका खेळलेला होता डीप स्क्वेअर लेगला, अतिशय सुंदर फटका. याला एक चांगला चेंडू मात्र शरीराचा वेध घेतोय फलंदाजाच्या. समीरजी दोडिया यांचा जो बॅनर आहे त्याला बॅनरला जर डायरेक्ट हिट झालं तर मात्र 1111 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सीमारेषेवर जो बॅनर आहे ऑन साईडला खास करून, आणि त्यांनी सुद्धा पारितोषिक ठेवलेलं आहे. धर्मराय चषक 2021 पाण्याच्या टाकीचा बॅनर आहे, त्यासाठी 4455चं पारितोषिक ठेवलेलं आहे, 4455 रुपयाचं. याला मात्र ड्राईव्ह केलेलं आहे, स्क्वेअर लेगकडे केलेलं आहे, 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव मात्र घेतली जाणार नाही कारण चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फक्त आणि फक्त एकच धाव आणि एका धाव्याने धावसंख्या वाढतोय. 51 धावा झाल्यात, म्हणजे 50चा आकडा पार केलेला आहे. 51 धावा, 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. आणि काय फलंदाजी, जवळपास 16पेक्षा जास्त धावा प्रत्येक षटकामध्ये पटकावलेले आहेत. मोहन भोईर आपण याचे तर फलंदाजांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की आमच्या उजवीकडे विशेषतः उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑन साईडला इंजिनियर सुमितजी डोडिया यांचा जो बॅनर आहे त्या बॅनरला जर तुम्ही हिट केलं षटकार लगावून तर तुम्हाला 1111 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. प्रतिषटक 17च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. फार मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना लालबाग गोरसई बी संघ शेवटच्या 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि ही 2 षटकं फार महत्त्वाची असणार आहेत. धावांना कुठंतरी आळा घालावा लागणार आहे. धावसंख्येचा जो वेग आहे त्याच्यावर ब्रेक लावणं गरजेचं झालेलं आहे प्रेमनाथ 11 वडूनगर टीमसाठी. नवीन षटकाला सुरुवात करतोय धीरज. सुरेख बॉल
अशा प्रकारचे चेंडू फार क्वचित पाहायला मिळालेले आहेत. यॉर्कर लेन चेंडू जास्तीत जास्त हाताळण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. हा एक असा चेंडू आहे ज्या चेंडूवर तुम्ही चांगल्या चांगल्या फलंदाजांना शांत ठेवू शकता. येस ॲब्सोल्युटली. असा प्रकार चेंडू तुम्ही जर टाकला तर नक्कीच थोडासा डिफेन्स करावा लागतो, बचाव करावा लागतो. मोठ्या पटक्या खेळण्याची संधी फारच कमी असते. सिंगल घेतली आहे विजय चंदनेने. 15 धावांचं योगदान आतापर्यंत त्यांनी दिले. राहुल प्रथमतःच स्ट्रायकिंग एंडला दिसतोय आपल्याला या मॅचमध्ये. पुढचा बॉल घेऊन धीरज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि लाईन फार छान होती. एका चुकीच्या फटक्याची निवड त्या ठिकाणी केली होती राहुल केनेने. येस, कारण आडव्या बॅटनं तुम्ही खेळायचा प्रयत्न करतात. अशा प्रकारच्या चेंडूला तुम्ही आडव्या बॅटनं चांगल्या प्रकारे फटका खेळू शकत नाही आहे. तर चेंडूचा वेगही खूप होता. स्लाइटली फुलर लेंथ बॉल होता. वेग निश्चितच खूप चांगला होता. सर्वच गोष्टी चांगल्या पाहायला मिळाल्या त्या बॉलमध्ये. पुन्हा एकदा धीरज. यावेळेस मात्र कमजोर बॉल, फुल टॉस फेकून दिलाय. टीप स्क्वेरिश मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. हे आधार झाला गोरगरिबाला, आला या नावाला. आधार झाला गोरगरिबाला, आला या नावाला. आमचा निलेश चौधरी दादा नगरसेवक आला. अतिशय खराब चेंडू म्हणता येईल. पहिले 2 चेंडू अजय खूप चांगले हाताळले होते, मात्र तिसरा चेंडू असे खराब टाकला. फुलटॉस चेंडू होता, कारण फलंदाज पूर्णपणे तयार आहे, कारण बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे आणि सहजगत्या फेकून दिला होता चेंडूला. डीप स्क्वेअर सीमापार षटकार. एक प्रकारचं गिफ्ट होतं राहुलसाठी. दोन्ही हातांनी स्वीकार केला. यावेळेस मात्र वाईट यॉर्कर, खेळू की नको अशी स्थिती होती फलंदाजाची. बॅट तर फिरवली, मात्र अधुऱ्या मनानं खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल चांगला. पहा, कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे. 3 चेंडू चांगले टाकलेले आहेत, मात्र 1 चेंडू कमजोर टाकलाय फुल टॉस. त्यामुळेच थोडंसं विश्लेषण खराब झालं आहे या षटकाचं. 7 धावा आत्तापर्यंत खर्च केल्यात या षटकामध्ये धीरजनं. पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या होत्या. हा बॉल डेड बॉल असेल. धावसंख्या 58. 2च फलंदाज बाद झालेत आणि त्यामध्ये आपण पाहिलं की पवननं 2 षटकारांसहित 12 धावा जोडल्या होत्या. मेघनाथ केनेने 3 षटकारांचा पाऊस पाडला, त्याने 21 धावांचं योगदान दिलं. खूप वेगानं धावा जोडल्यात फलंदाजांनी. विजय देखील चांगली बॅटिंग करतोय. राहुलच्या बॅटमधून देखील षटकार आलाय आणि सर्वांनीच षटकारानं अकाउंट ओपन केले. ही विशेष बाब आहे. यावेळेस स्क्वेअर मारा, वाईटचा इशारा करतायत पंच शानू कुरेशी. मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय गोकुळ पाटील यांना. तर ही एक विशेष बाब पाहायला मिळाली की 4ही फलंदाजांनी षटकारानं अकाउंट ओपन केले. फार क्वचित असं दृश्य आपल्याला पाहायला मिळत असतं. ऑफ साईडला आपण पाहतोय की 4 फिल्डर्स आहेत, ऑन साईडला 5. वेलकम 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 मित्र, या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. ग्रामस्थ क्रीडा मंडळ ताडाली या संघाचे सर्व आणि ताडेगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती श्यामजी चौधरी यांचं, त्याचबरोबर वासुदेव चौधरी या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. चांगला बॉल होता, तेवढाच चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका देखील पाहायला मिळाला. राहुल केनेच्या बॅटमधून सिंगल आली आहे. या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 60 या आकड्यावर. सध्या 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहे गोरसई बी टीमच्या माध्यमातून. पुढचा बॉल घेऊन धीरज राईट आर्म ओव्हर द विकेट. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मात्र एलिव्हेशन नाही आहे. थोडासा मिस टाईम स्ट्रोक, बॉल ट्रॅव्हल होतो वॅडिश डीप मिडॉनला. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, परंतु स्क्वेअर फेक आणि 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. ओहो हो, धावचीची संधी गमावली जाते. चुका आणि चुकाच पाहायला मिळतात आपल्याला वडूनवगड टीमच्या माध्यमातून. एक रणनीती देखील असू शकते कदाचित, मात्र 3 धावांचं नुकसान सोसावं लागलेलं आहे या बॉलवर वडूनवगर संघाला. 3 धावांनी षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या आपण पाहतोय 63 धावा धावफलकावर, 2 गडी बाद अशी स्थिती आहे लालबाग गोरसई बी संघाची. पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्लेमध्ये 38 धावा धावफलकावर होत्या. मागच्या 2 षटकांमध्ये त्या मानाने थोडे कमी धावा खर्च केलेले आहेत. दिनेश धुमाळे आणि धीरज धुमाळे या धुमाळे बंधूंनी 25 धावा मागच्या 2 षटकांमध्ये खर्च करण्यात आलेले आहेत. तरी देखील थोड्या जास्त धावा आहेत, कारण 5-5 षटकांचे सामने जेव्हा तुम्ही खेळत असता कुठेतरी 10पेक्षा कमी धावा खर्च करणं हे महत्त्वाचं आहे. ते एक इकॉनॉमिकल षटक समजलं जाईल.
ॲब्सोल्युटली, कारण पहिल्या षटकामध्ये 19, दुसऱ्या षटकामध्ये 19, तिसऱ्या षटकामध्ये 13. स्लोप थोडासा मात्र खाली आलेला आहे. 19, 19, 13, 12. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. या स्पर्धेची सर्वोच्च धावसंख्या जी आहे 82, 82. येस, 93 धावा या स्पर्धेची सर्वोच्च धावसंख्या आहे, कारण वडवली बी संघाने 93 धावा कुठलेले होते. सर्वोच्च धावसंख्या आहे 5 षटकामध्ये. हा विक्रम मात्र आज तरी मोडीत निघेल असं वाटत नाही, कारण धावसंख्या झालेली आहे 63 आणि फक्त 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निश्चितच 93 धावांचा विक्रम मोडणं थोडंसं आता डिफिकल्ट दिसतंय. एक वेळ असं वाटत होतं जेव्हा 2 षटकामध्ये 38 धावा झाल्या होत्या की कदाचित आपल्याला 3 फिगर देखील धावसंख्या पाहायला मिळू शकते, परंतु थोडंसं कमबॅक केलंय गोलंदाजांनी मागच्या 2 षटकांमध्ये. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज यश समोर आहे विजय चंदनी. ऑन साइडला, व्हॉट अ ग्रेट हिट, दॅट इज अ ह्यूज 6. भिवंडी शहरात दादाचं न्यारच हाय मान. हिरा ताडाली गावाचा हाय त्याचा अभिमान. पाहू शकता रिप्लेमध्ये ताकदवर फटका खेळला होता आणि कुठेतरी दूर जातोय. जवळपास 102 मीटर लांब जाणारा हा षटकार, उंचही गेलेला आहे आणि लांबही गेलेला आहे. अगदी बरोबर, भरपूर उंच, जणू काही चेंडू आकाशाला बुक्की देऊन खाली जमिनीवर परत आलाय असा हा भला मोठा षटकार विजयच्या बॅटमधून. षटकारानं धावसंख्या वेगानं पुढे सरसावते. 2 बाद 69. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. अगदी स्लॉटमध्ये चेंडू होता. फलंदाजाच्या पुढ्यात अशा प्रकारे तुम्ही चेंडू टाकू शकत नाहीत. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल घेऊन यश राईट मोर द विकेट. यावेळेस फुल टॉस होता, मात्र एलिव्हेशन बनवू शकला नाही, थोडासा दुरून खेळलाय. एक धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चांगल्या फिकीची आवश्यकता होती, मात्र थ्रो तेवढा चांगला पाहायला मिळाला नाही. ॲक्युरेट थ्रो पाहिजे होता, तेव्हाच कुठेतरी फलंदाज अडचणीत सापडला असता. धोका पत्करला होता दोन्ही फलंदाजांनी, मात्र कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्यांनी 2 धावा कंप्लीट केल्यात. हे धोका तर पत्करलाच जाणार आहे अजय, कारण फक्त 2 फलंदाज बाद झाले आहेत आणि स्लॉगवर शेवटचं षटक आहे, खेळपट्टी टाकलं जात आहे, त्यामुळे धोका नक्कीच या षटकामध्ये पत्करण्यास काहीच हरकत नाही. तुम्ही रिस्क घेऊ शकता या षटकामध्ये. ॲब्सोल्युटली ट्रू, कारण 2च गडी बाद झालेले आहेत. येणारे फलंदाज देखील भरपूर चांगले आहेत. भावेश पवार अजूनही आलेला नाही खेळपट्टीवर, त्यामुळेच अशा प्रकारची रिस्क तर उचलणारच आहेत फलंदाज. मात्र विजयने देखील चांगली बॅटिंग केली आहे. 26 धावांचं योगदान आतापर्यंत दिलं आहे. पुढचा बॉल यावेळेस लॉफ्टेड फटका, बॉल हवेत आहे, मिस टाइम स्ट्रोक, चेंडूच्या खाली फिल्डर डीप मिड विकेटला तैनात आणि यावेळेस कुठली चूक होत नाहीये. चांगला झेल, फलंदाज बाद. सुंदर नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यान आहे मनान लई सुंदर. भिवंडी शहराची शान है तो नितेश भाऊ एंकर. 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 नक्कीच नितेश भाऊ एनकर यांचे खूप खूप आभार. या ठिकाणी आपण धून लावली, खूप खूप आभार त्यांचा असणार आहे, कारण कलरफुल ड्रेसेस जे आपण पाहतोय त्यांच्याच माध्यमातून स्पॉन्सर करण्यात येते मयूरजी चौधरी यांनी, त्याचबरोबर नितेशजी एनकर यांनी कलरफुल ड्रेसेस जे आपण पाहतोय ज्यांनी स्पॉन्सर केले त्यांचं खूप खूप आभार. सायंकाळच्या सत्रामध्ये भरपूर क्रिकेट रसिक या ठिकाणी सामन्याचा आनंद लुटतायत. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि ऑनलाईन देखील भरपूर व्ह्यूवर्स आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. तर विजय बाद झालाय. नवीन बॅट्समन भावेश पवार. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय राहुल केणीच्या बॅटमधून, बॉल निघून जातोय. ओ, फिल्डरच्या डोक्यावरून प्रयत्न चांगला होता फिल्डरचा, मात्र त्याच्या आवाक्या बाहेर बॉल. इट्स अ षटकार. ठाणे जिल्ह्यानं मान हाय दादाला, तोड नाही हो समाज कार्याला. गोरगरिबाच्या जातो भेटीला, धावतो साऱ्यांच्या दादा हा केला. थँक्यू DJ. याआधी भावेश प्रेक्षकामधून सेट्टी आपण जे कॅच घेतले ते कॅचसाठी मला वाटतं या स्पर्धेचे मुख्य आयोजक उमेश चौधरी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जातं. सेट्टी आपण यायचं आहे. सुरेख बॉल, मात्र तेवढाच चांगला फटका
अगदी पायांचा वेध घेणारा यॉर्कर लेन चेंडू होता. यावेळेस मात्र पहा दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, ताळमेळचा अभाव आणि फलंदाज धावबाद होतोय राहुल केणे. धावसंख्या 78 असताना हा चौथा झटका लागतोय लालबाग गोरसई बी संघाला. टॉस या सामन्याचा जिंकला होता प्रेमनाथ 11 वडूनवगर टीमच्या कॅप्टनने. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र गोलंदाजांनी कुठेतरी निराशाजनक कामगिरी केली आहे. विशेषतः पॉवर प्लेमध्ये भरपूर जास्त धावा खर्च करण्यात आल्या गिरीश आणि धीरज यांच्या माध्यमातून. त्यानंतर जरूर धावसंख्येवर थोडासा कुठेतरी अंकुश लावण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरले, परंतु तरी देखील एक चांगली धावसंख्या गोरसई बी संघाच्या फलंदाजांनी उभी केलेली आहे. आणि आता तर खूपच मोठी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहे. 78 धावा धावफलकावर. पुढचा बॉल फेस करेल भावेश पवार. नवीन बॅट्समन आलाय रुपेश नॉन स्ट्रायकर्स एंडला. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे आणि शेवटचा बॉल असणार आहे. गोलंदाज यश टू भावेश पवार. सुरेख बॉल वाईड यॉर्कर. भावेश पवारला देखील बीट केलंय. अप्रतिम डिलिव्हरी आणि कुठलीही धाव या शेवटच्या बॉलवर मिळणार नाही. फलंदाज धावबाद, कारण दोन्ही गाड्या एकाच रुळावर होत्या. तर अशा पद्धतीनं इनिंगची समाप्ती झाली. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 5 बाद 78 आणि विजयासाठी सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रेमनाथ 11 वडूनवगर टीमला बनवाव्या लागतील 5 षटकांमध्ये तब्बल 79 धावा. विशाल लक्ष्य 79 धावा म्हणजे जवळपास आस्किंग 100 जर आपण 16च्या घरात आहे. 79 धावा करायच्या आहेत म्हणजे अजय मला वाटतं किमान प्रत्येक षटकामध्ये किमान 2 तरी मोठे फटके खेळावे लागतील. जी बिल्कुल. और मुझे तो ऐसे लगता है कि जो पावर प्ले रहेगा 2 ओवर का, उसमें 30-35 रन बल्लेबाजों को जोड़ने पड़ेंगे, क्योंकि पावर प्ले के बाद तेज़ी के साथ रन्स बनाना थोड़ा सा डिफिकल्ट होता है. पावर प्ले में आपके पास मौका है, पावर प्ले का फ़ायदा उठाना पड़ेगा. तर निश्चित मित्र प्रेक्षकांमधून अतिशय उत्कृष्ट झेल ज्याने कलेक्ट केला होता सेट्टी उमेश चौधरी यांच्याकडे एक 500 रुपयाचं रोख पारितोषिक त्याला दिलं जातं. तर चला जाऊ आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर मंचावर. काही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. या मान्यवर मंडळीमध्ये ग्रामस क्रिकेट मंडळ ताडाली या संघाचे करता धरता श्यामजी चौधरी उपस्थित आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरवाने सन्मान केलं जातं. मी अरुणजी चौधरी यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष गौरव आणि सन्मान आपण करायचं आहे. ग्रामस क्रिकेट मंडळ ताडाली या संघाचे एक आधारस्तंभ आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्याचबरोबर ताडाली गावातील एक सुप्रसिद्ध उद्योजक आहेत श्याम चौधरी. श्याम चौधरी आपण यांच्या ठिकाणी विशेष गौरव सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अतिथी देव भव, अतिथी या देवा समान असतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अतिथींचं मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केलं जातं. त्याचबरोबर या व्यासपीठावर मंचावर या स्पर्धेसाठी एक मोलाचं सहकार्य आम्हाला ज्यांच्याकडनं प्राप्त झालं होतं ते मान्य श्री नरेशजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यासपीठावर मंचावर मान्य श्री नरेशजी भोईर या स्पर्धेसाठी खरोखर ज्यांचं एक मोलाचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. नरेश भोईर यांच्या ठिकाणी विशेष गौरव सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय वरालदेवी सिनियर 40+ या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू रत्नाकर सिगवन उपस्थित आहेत आणि त्यांच्या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. रत्नाकर सिगवन वरालदेवी सिनियर 40+ जे आहे त्या संघाचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर क्रिकेटर आहेत. त्यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद. तर पुन्हा जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे परममित्र तालुका क्रिकेट उत्तम आवाज व्हॉइस ऑफ ठाणे. तर धन्यवाद मोहन भोईर. 79 धावांचं लक्ष्य आहे, विशाल लक्ष्य आहे.
आणि लक्षाचा पाठला कशा प्रकारे होतोय ते बघायचं आहे. क्षेत्ररक्षणी लावलं जात आहे. यष्टीरक्षक यष्टीपासून दूर. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली, शॉर्ट कव्हर पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग. पवन लॉंगॉनला आहे. 22 पॉवर. पहिल्या चेंडूने चॉप करण्याचा प्रयत्न. आता कुठल्या प्रकारे धाव घेता आलेली नाही, कारण चेंडू जागेवर राहिला होता. चॉप करण्याचा प्रयत्न होता. 79 आस्किंग रन रेट जर आपण बघितलं जवळपास 16च्या घरात. 22 पवार लेफ्ट आर्म. याला मात्र स्लॉग शिप. व्हॉट अ शॉट. उंची जास्त आणि लांबी जास्त. षटकार. भाव आमचे दादाचा आहे साऱ्यात एक नंबर. भिवंडी शहराची शान है तो नितेश भाऊ एंकर. भिवंडी शहराची शान है तो नितेश भाऊ एंकर. भिवंडी शहराची शान है तो 22 पवार लेफ्ट आर्म. उलटा चेंडू सहजगत्या टर्न केलेला आहे. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक तैनात होय. तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एकच धाव. फायदा उचलता आलेला नाही. खरं तर फुलटा चेंडू होता आणि अशा चेंडूची जागा ही सीमारेषा असते. धावसंख्या झालेले 7. याला फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जातो मिड विकेटला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्याने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या झालेली 9. बिनबाद 9. सलामीची जोडी खेळपट्टीवर. केतन त्याचबरोबर धीरज. केतनकडनं खूप अपेक्षा असणार आहेत या महत्वाच्या सामन्यामध्ये. त्याला फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत आहे आणि लॉंगॉनला त्या ठिकाणी सज्ज आहे. क्षेत्ररक्षक सहजगती झेल घेतोय आणि पहिलं यश आपल्या संघाला मिळवून देतोय. 22. कटार दुबई रायडर ठाण्यात मारतय हो 50. कटार दुबई रायडर ठाण्यात मारतय हो 50. भावेश मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश फोर्स करण्याचा प्रयत्न होता मात्र लॉंगॉनला क्लिअर करता आलेला नाही आणि धीरज त्या ठिकाणी मारतोय. धीरज बाद झाल्यानंतर बंधू लगेच प्रवेश करतोय दिनेश. 22 पवार लेफ्ट आर्म. याला मात्र क्लीन बॉल. प्रसंगी धावून जातो हा संकटात. वेल प्रसंगी धावून जातो हा संकटात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. जबरदस्त चेंडू होता. वेगवान चेंडू होता आणि त्रिफलाचित केलेले आणि खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती गोरसे संघाला ती विकेट प्राप्त केलेली आहे या चेंडूवर भावेश पवारने. आता मात्र एक मानसिक दबाव वाढणार आहे तो प्रेमनाथ 11 वडनगर संघावर, कारण एक विशाल लक्ष समोर ठेवलेले आणि पहिल्या षटकामध्ये जेव्हा 2 प्रमुख फलंदाज बाद होतात तेव्हा एक जबरदस्त दडपण निर्माण होतं, मानसिक दबाव निर्माण होतो. धावसंख्या सुद्धा जरा बघितली आपण तर फक्त आणि फक्त 9 धावा आहेत. 2 फलंदाज बाद झाले आहेत. वेलकम कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्याशी जोडले जात आहेत म्हणजे मोहनदादा भोईर. तर अप्रतिम षटक हाणालं होतं. नो डाऊट एक षटकार त्या ठिकाणी दिलेला होता पण फक्त आणि फक्त 9 धावा दिल्या आहेत आणि किफायती गोलंदाजी म्हणता येईल कारण आस्किंग रन रेट 16 जो असतं फक्त 9 धावा दिल्या. यानंतर मात्र आवश्यक धावगतीचा दबाव वाढणार आहे तो प्रेमनाथ 11 वडनगर संघावर. आता मात्र जिंकण्यासाठी तब्बल फुलटा चेंडू पुन्हा फायदा उचल. चेंडू हवेत आहे. झेल होण्यासारखी संभावना नाही आहे. तोपर्यंत मात्र संधी मिळते दिनेशास फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट करायची, 1 धाव घेण्याची. एका धावेने धावसंख्या वाढते
प्रेमनाथ 11 वडनगर संघाची 10. यस भूषणजी पाटील आपला खूप खूप आभार. कारण मस्ती बरी चाय सुस्ती उड जाय पंढरपूर चहा आमच्यासाठी त्यांनी आणलेले. याचा फटका खेळलेला आहे. डावंदी ग्राउंडचा फटका, चेंडू हवेत आणि सहज सोपा झेल या ठिकाणी घेतला जातोय. तो यारी दादाची आमचे आदान्यारी साऱ्या दोस्तांचा हात हाय पाठीशी त्याच्या दम हाय नावात साऱ्या दोस्तांचा हात हाय पाठीशी त्याच्या दम हाय नावात. यस भूषण पाटील स्वाद हॉटेल पंढरपुरी चायचा आस्वाद त्यांच्या माध्यमातून आम्ही घेतोय. भूषण पाटील आपलाही खूप खूप आभार आहे. कारण पंढरपुरी चायच्या माध्यमातून आम्ही आस्वाद घेतोय आणि मस्ती बरी चाय सुस्ती ऊर्जा जी सुस्ती आहे ती उडते. नक्कीच एक फ्रेशपणा जाणवते पंढरपुरी चायमुळे. 3 फलंदाज बाद झाले. आता मात्र नक्कीच अडचणीत सापडलेला आहे. वादळात सापडलेली नौका ते प्रेमनाथ 11 वडनगर संघाची आणि नौकेला किनाऱ्यावर आणण्याचं काम कोण करतोय का बघायचं. कारण भावेश आलेला आहे. भावेशकडे एक क्षमता आहे, दिनेशकडे एक क्षमता आहे. पण एक मात्र आहे, दोन्ही गोष्टी विकेटशी थांबून ठेवावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. थोडीशी द्विधा मनस्थिती आहे. फुलटॉस चेंडू स्वंग केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे आणि पंचांचा आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. यस दिनेश धुमानला असा चेंडू तुम्ही देऊ शकत नाही. खराब चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता, भीमर चेंडू होता आणि त्याचा फायदा घेतलेला आहे दिनेशाने. सहज ते भिरकावून दिलं होतं. डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर कुठेतरी दूर जातोय. लांब पल्ल्याचा षटकार आणि पंचांचा इशारा आहे भीमर. त्यामुळे 7 धावा या चेंडूवर मिळतील. धावसंख्या वेगाने वाढतोय 17 आणि यानंतर उघडा डोळे बघा नीट, कारण ह्यानंतरचा चेंडू असणार आहे फ्री. यस मित्रांनो, उद्या मेगा फिनाले अंतिम सामना सुद्धा होईल आणि खास करून एक प्रेक्षणीय सामना असेल. मास्टर 40+ आणि न्यू 40+. पुन्हा फुलटॉस चेंडू, पुन्हा बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. आता मात्र अडचण निर्माण होणार आहे. म्हणजे पंच भीमरसाठी या ठिकाणी इशारा करतायत, कारण गोलंदाजाने फिल्डिंग साईडनं रिव्ह्यू घेतलेला आहे. आमचे तिसरे पंच येतील. तिसरे पंच या ठिकाणी पाहतील, कारण फिल्डिंग साईट रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच या ठिकाणी पाहतील, पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहतील. पुन्हा एकदा पंच यस तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी निर्णय आहे. नो बॉलचा इशारा, नो बरोबर आहे, कारण हाईट नो बॉल आहे. यस बॅक टू बॅक दुसरा भीमर चेंडू आहे. पुन्हा एकदा 7 धावा मिळतील आणि धावसंख्या वेगाने वाढणार आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. मित्र, या ठिकाणी नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालेले आहे, या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यांना मला अर्पित केलेलं आहे आणि सर्वोत्तम स्पर्धा ही संपन्न करण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे, या स्पर्धेसाठी
ज्यांचं एक लाख लाख मोलाचं आम्हाला सहकार्य प्राप्त झालेले आहे ते भिवंडी तिकडे नामांकित असं व्यक्तिमत्व उद्योजक मुन्ना बेस्वाल या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर मान्य श्री निलेश चौधरी यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतोय. मुन्नाजी बेस्वाल यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. 24 धावा झालेल्या आहेत. एक चांगली सुरुवात आता मात्र भासते, कारण या षटकामध्ये महागडं षटक पडते, कारण 2 बिमर चेंडू आणि यानंतर हा जो गोलंदाज आहे गोलंदाजी करू शकणार नाही आहे या सामन्यामध्ये. आणि यानंतर या चेंडूवर सुद्धा फ्री हिट असणार आहे. ह्या चेंडूवर फ्री हिट असणार आहे. कुणाल येतोय षटक पूर्ण करण्यासाठी? पवन याचं षटक पूर्ण करण्यासाठी कुणाल येतोय. याला फटका खेळलेला आहे, मिस टाइम फटका आहे. आता झेल सुटलेला आहे पण फ्री हिट हे सुद्धा मला वाटते क्षेत्ररक्षकाला माहिती असावं. 1 धाव मिळते. धावसंख्या झाली 25. 79 धावांचं एक विशाल लक्ष्य आहे. धावांचं विशाल लक्ष्य आहे, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी कुणाल पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू हवेत झेलू दे का बघायचं आहे आणि या ठिकाणी मात्र अप्रतिम झेल घेतोय पवन. आयुष ग्रुपचा रखवाला कारभाव गावाचा माणूस बला. पिंटू पाटील सोनाले वाला दादाला मैत्र लाभला. कालिका मातेच्या आशीर्वादानं हा दादा नांदतोय सुखात. जरी मरी आईच्या आशीर्वादानं हा दादा नांदतोय सुखात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. 25 धावसंख्येवर धावसंख्या झालेली आहे. 4 फलंदाज बाद झालेले आहे. पंचांचा काय निर्णय ते बघायचं आहे. चेंडूमध्ये बदल करण्यात आलेला आहे.
यस, कारण नवीन चेंडू मिळेल, कारण दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. यस, पहिली 2 षटके नवीन चेंडू मिळेल, लक्षात घ्यायचं आहे. कारण दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, नवीन चेंडू मिळेल, लक्षात घ्यायचं आहे. तर फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत, 4 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या मात्र झालेली आहे ती 25, म्हणजे अजूनही 54 धावांची आवश्यकता आहे. पण एक मात्र आहे, दिनेश जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत मात्र आशा असणार आहेत त्या प्रेमनाथ 11 वडनगर संघाचे. दिनेश याला जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर थांबावं लागेल जर सामना जिंकायचा असेल, आणि गोरसे संघाला सामना जिंकायचा असेल तर मात्र दिनेश यास लवकर बाद करावं लागेल. हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते, धावसंख्या झाली 26. दुसरं षटक हे मार्गस. प्रेमनाथ पाटील फॅम टीम प्रेमनाथ 11 वडनगर हा संघ खेळताना दिसतोय. याला फुलता चेंडू आणि सहज गती भिरकावून दिलेला आहे. डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. हे सकाळचे पाऱ्याला गाड्या या निघाल्या निघाल्या करले डोंगराला. सकाळचे पाऱ्याला गाड्या या निघाल्या निघाल्या करले डोंगराला. हे भाऊ ग्रुपची पोराई आयल्यानं आहे तुझे गो भेटीला. भाऊ ग्रुपची पोराई आयल्यानं आहे तुझे गो भेटीला. समोरची बाईक कोणाची आहे कृपया आपण थोडी पार्किंग झोनमध्ये घ्यायची. त्याची लाईट जी आहे ते बरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये येते. समोर बाईक. येस, थँक्यू, खूप खूप आभार. आता धावसंख्या मात्र वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 32. नेट टू नेट फाईट. काय फलंदाजी करतोय दिनेश. मी सुरुवातीला सांगितलं आहे की जर विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर दिनेश, अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 32 धावा झाल्या आहेत. नेट टू नेट फाईट. दिनेश मात्र या ठिकाणी फलंदाजी करतोय अप्रतिम. आता मात्र 3 षटकार मारले आहेत दिनेशाने. या वेळेला मात्र चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर थोडा खाली जातोय आणि सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 32. नेट टू नेट फाईट आणि अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. समोरचे लक्ष आहे 79 धावांचं विशाल लक्ष आहे आणि यानंतरच्या षटकामध्ये काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक मोहन भोईर. थँक्स, धन्यवाद गवळी सर. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. मित्र, आपण पाहतो स्पर्धेचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसामधून रंगतोय स्पर्धेचा अंतिम सामना. 2 बलाढ्य संघामधून निश्चितच ज्या 2 संघांनी आज या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेले आहे. सांघिक कामगिरीच्या जोरावर दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठलेली आहे. तर बघा कुठला संघ विजय संपादित करतोय, गोरसई की नवघर. ऑस्ट्रमच्या थोडासा बाहेरचा चेंडू हलक्यात बॅट फक्त चेंडू ऑफ ड्राईव्ह केला जातो. चेंडू मिडअपला येतोय. आउटफिल्डमधून आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. मात्र सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा असेल तर निश्चित मोठ्या पटक्यांची आवश्यकता. एक दुःख से कुछ काम चलने वाला नाही. आपण षटकारांची आतिषबाजी, चौकारांची आतिषबाजी करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण विशाल लक्ष आहे. 17 चेंडूचा खेळ शेष आहे. भावेश चेंडूला थोडंसं ऑन साईडला खेळलं जातं. चेंडू डीपला येतोय. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावांनी संघात धावसंख्या 1 धावांनी पुढे सरकते. धावसंख्या होते ती 34. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. ते संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज भावेश पवार. एक मात्र आहे मोहन भोईर. एकेरी दुहेरी धावसंख्येनं काहीही साध्य होणार नाहीये. मोठे बटके खेळावेच लागतील. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूवर बिगडी घेण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. इनफिल्डमध्ये आपण पाहिलं होतं चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं होतं. सामन्यामध्ये निश्चितच कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. एक चौफेर फटकेबाजीला प्रारंभ करणं अत्यंत गरजेचं आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज भावेश. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका बघूया. चेंडू 1 बाउन्स एका टप्प्याने मात्र बीट करतोय. क्षेत्ररक्षणात चेंडू जातोय
वाडी शिलाँग ऑफ सी मार्शे बाहेर चौकार. हे चैत्र ताकाचे गो महिन्याला येता तुझे गो जत्रेला गुल्लाल उडवीत जय गोच यस क्रिकेटमधला सर्वात सुरक्षित फटका दिनेश यांनी खेळलेला आहे. कारण लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये हा फटका जेव्हा खेळता तेव्हा कुठल्या प्रकारची भीती फलंदाजाला नसते. एका टप्प्याला चेंडू स्टेटर लॉंग ऑफ सीमारेच्या बाहेर गेलेला आहे. चौकार. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, दर्जेदार फटका, एवन ब्रँडेड क्वालिटीचा फटका आपण पाहिला. तो 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू वाडिश लॉंग ऑफ सीमारच्या बाहेर जाणार आहे. एक नेत्रदीपक चौकार येतोय. चौकार संघात धावसंख्या 4 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होती ती 39, 1 कमी 40. पुन्हा एकदा चेंडूला फोर्स केले. आता मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. बॉल जॅच कॅच. हा पहिले वगैरे चेंडूला फक्त अपड्राईव्ह केलं होतं आणि आउटफील्डमधून आपण पाहिलं होतं अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला गेला होता. कुठेतरी आपण पाहिलं होतं फलंदाजाला वाडिश लॉंग ऑफ सीमारच्या क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, मात्र लॉंग ऑफ सीमारच्या क्लिअर करू शकला नाही आहे आणि आउटफील्डमधून अतिशय अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. महत्त्वाचा फलंदाज दिनेश धुमाळे यांची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात. न्यू बॅट्समॅन नितीन केणे याच्या माध्यमातून आपण अतिशय अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट उदाहरण पाहिला. न्यू बॅट्समन येतोय प्रसाद. बघूया प्रसाद आपल्या नावाप्रमाणे कशा प्रकारचा प्रसाद देतो की नाही आहे. मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती फलंदाज घनश्याम याला संगणक आहे. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. हलकासा अपील पंचांना प्रश्न निश्चित विचारला गेला होता, पंच संमत नव्हते. बॅट कट 1 धाव मिळते. 1 धावांनी संघात धावसंख्या 1 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होती ती 40. षटक क्रमांक 3 संपते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 40 आणि अजूनही येणाऱ्या 12 चेंडूमधून विजयासाठी बघूया आमचे गुणलेखक. अजूनही 39 धावांची गरज आहे. प्रति षटकात आपण विचार केला 19.25 ची एक सरासरी आहे. चौथ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिलं, सांघिक चौथा. अजूनही विजयापासून 39 धावा दूर आहे. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. सामन्यावर एक पकड मजबूत आपण पाहतोय लालबाग गोरसई बी या संघाची. तर सेमीमध्ये पोहोचलेले जे संघ आहेत या सर्व संघातील खेळाडूंनी कॅप्टननी बरोबर 11 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. कारण 4ही संघांची चिठ्ठी टाकण्यात येईल. पहिल्या 2 चिठ्ठ्या ज्या असतील ते पहिला सेमी खेळतील, त्यानंतर 2 चिठ्ठ्या दुसरा सेमी खेळतील. लक्षात घ्यायचं, बरोबर 11 वाजता उपस्थित राहायचं आहे. चेंडूला शॉर्ट अँड पुल अँड सक्सेसफुल. आपट्याकर पद्धतीचा चेंडू आपण निश्चित पाहिला होता. फलंदाज थोडासा शपल होता. चेंडूला सुंदर त्या पुल करतोय. एक नेत्रदीपक फटका आपण ज्याच्या बॅटमधून पाहिला. ज्या फटक्यांची आवश्यकता आहे संघाला तोच फटका फलंदाज घनश्याम याच्या बॅटमधून येतोय. धावसंख्या साने पुढे सकते. धावसंख्या होती ती 46. पहिले 2 सेमीफायनलचे सामने होतील. त्यानंतर आमचा जो प्रदर्शनी सामना आहे, फ्रेंडशिप प्रेक्षणीय सामना आहे, तो होईल मास्टर 40+ व न्यू 40+. वरालदेवी मास्टर 40+ व वरालदेवी न्यू 40+. या 2 संघामधील सामना जो आहे तो होईल आणि त्यानंतर मेगा फिनाले अंतिम सामना होईल. तर 4ही संघाने बरोबर 11 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर आपण पाहिलं होतं. आपटेकर पद्धतीचा चेंडूचा फलंदाज थोडासा शपल होता. चेंडूला सुंदर त्या पूल करतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज आणि पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. घनश्याम याच्या बॅटमधून येतो अतिशय प्रतिम दर्जेदार षटकार. हो हातात भगवा घेऊन नाचतात उभे चौधरीची पोरं. हातात भगवा घेऊन नाचतात उभे चौधरीची पोरं. हे भाऊ यस, कुठलाही संघ हार मानायला तयार नाहीये. हाय स्कोरिंग सामना सुद्धा असला तरी समजा कुठल्याही फलंदाज बाद जात होत आहेत. तब्बल निम्मा संघ गारज झालेला आहे, पण कुठलाही संघ हार मानायला तयार नाहीये. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहतोय. घनश्याम याच्या बॅटमधून खरोखर संघटनाला साजेशी कामगिरी आता मैदानामधून घनश्याम याच्या माध्यमातून केली जाते. एक महत्त्वाच्या सामन्यामधून एक जबरदस्त कामगिरी. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, दर्जेदार फटका, एवन ब्रँडेड क्वालिटीचा फटका आपण पाहिला होता. आपटेकर पद्धतीचा चेंडूला सुंदर त्या हुकचा फटका आपण पाहिला होता.
आणि चेंडू लॉंगलेग सीमा बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार. 10 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये आता थोडंसं कमबॅक होताना आपण पाहतोय प्रेमनाथ 11 नवगरा संघ 10 चेंडू 27 धावा. विशाल लक्ष जरी असलं तरी मात्र विशाल लक्षाचा उत्तमरित्या पाठलाग केला जातो. दशास तसं उत्तर दिलं जातं. या ठिकाणी मात्र चेंडूला आता ऑन साईडला खेळलं जातं. निश्चित आपण पाहिलं होतं थोडासा हाफ टॅकर पद्धतीचा चेंडू निश्चितच होता. मात्र ज्या पद्धतीने चेंडूचा समाचार हवा तसा निश्चित घेता आला नाहीये घनश्याम याला. यस 9 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. मोहन भोईर या षटकातले जे 3 चेंडू आहेत हे फार महत्वाचे आहेत. निश्चित आपण पाहिलं होतं हाफ टेकर पद्धतीचा चेंडू निश्चित होता. मात्र ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार हवा तसा घेता आला नाही. घनश्याम याला मिळते फक्त आणि फक्त 1 धाव अजून येणाऱ्या 9 चेंडूमधून विजयासाठी. या ठिकाणी मात्र थोडासा मिसटाईम फटका चेंडू 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू बीट करतोय क्षेत्ररक्षकाला. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर चौकार. हे पान तुझा घेऊन आयल्यान कोंबडा बकऱ्याचा आयल्यान कोंबडा बकऱ्याचा. हो 5 पायरी व कापूर लावून ताट फुलाची सजविला या ठिकाणी DJ जॉली प्रोप्रायटर सुमित आणि ऑपरेटर आमचे रवी हे सुद्धा चांगल्या धून या ठिकाणी टाकतात. कारण सामना अतिशय रंगतदार आहे. त्याप्रमाणे रंगतदार धून सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. अतिशय प्रतिम उत्कृष्ट सामना आपण पाहतो. प्रेक्षकांच्या मनाच्या हृदयाचे ठोके घेणारा सामना पाहतोय. फायनल से पहिले फायनल देखने को मिल रही है प्रेक्षकों को. या ठिकाणी मात्र चेंडूला बिग घेण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. बीट झाला होता फलंदाज. आता 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. यस 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. या चेंडूला सीमारेचा रस्ता दाखवला होता का बघायचं काय चेंडू डॉट होतोय. दोन्ही संघासाठी हा चेंडू फार महत्त्वाचा असणार आहे. कारण जेव्हा धावा या 20 पेक्षा जास्त असतात तेव्हा एक मनोवैज्ञानिक दबाव असतो. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. चेंडूला आउट ऑफ इनसाइड टोकण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न जिथं आपण पाहिला होता चेंडू शॉट कव्हरला जातोय आणि इनफिल्डमधून आपण पाहिलं होतं अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला गेला. तर महत्त्वाचा फलंदाज सहा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. पंच काय इशारा बघायचा आहे. यास चेंडूची मागणी करतायत. जबरदस्त रंगतदार सामना हाय स्कोरिंग सामना असला तरी मात्र एक रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. काल सुद्धा अशाच प्रकारचा रंगतदार सामना झाला होता. त्यावेळेस सुद्धा गोरसे गावातील एक संघ होता आणि वडवली बी संघ होता. हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. पण त्यावेळेला मात्र धावा कमी हव्या होत्या. यावेळेला मात्र हाय स्कोरिंग आहे कारण 6 चेंडू आणि 22 धावा. पण सामना अजूनही रंगतदार आहे. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे आणि मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची सर्वात महत्त्वाची संधी आपण पाहतो घनश्याम याला मिळते, ज्याच्या बॅटमधून आपण पहिले 2 उत्कृष्ट षटकार. मोहन स्ट्राईक घनश्यामकडे असल्यामुळे हा एक प्लस पॉईंट आहे. घनश्यामकडे स्ट्राईक आहे त्यामुळे तो एक प्लस पॉईंट असणार आहे प्रेमनाथ 11 वडनगर संघाकडे. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आणि संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज विजय. चेंडू लॉन साईडला खेळलं जातं. चेंडू डीपमध्ये जातोय. पवन आउटफील्डमध्ये आपण पाहतो चांगले क्षेत्ररक्षण करतो. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर अजून एक सुवर्ण संधी आहे. एक दुखी से कुछ काम चलने वाला नहीं. या पर एक मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. बिग हिटची आवश्यकता आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी करणं अत्यंत गरजेचं आहे. समीकरण आहे 5 चेंडू 21 धावा.
चेंडूवर मोठा फटका, म्हणतो फटका फसतो की काय बघूया. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच. ग्रामस क्रिकेट मंडळ ताडाली या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. त्याचबरोबर आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. मान्य श्री बलरामजी चौधरी आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. आता मात्र आव्हान कठीण आहे, म्हणजे प्रत्येक चेंडूला मोहनबाई सीमारेषेचा रस्ता दाखवावा लागेल, तोही सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता. चार चेंडू आणि 21 धावा. वेलकम दत्ताजी पवार आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. काल निश्चित आपण शंकर पवार यांना पाहिलं होतं. आज दत्ताजी पवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम. चेंडूवर मोठा फटका, मात्र फटका फसतो. आउटफील्डमध्ये अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच. काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. अंतिम षटकामध्ये विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. अंतिम षटकात गोलंदाजी यातून विजयाला तर एक सुवर्ण संधी आहे. बॅक टू बॅक 2 फलंदाज ज्याच्या गोलंदाजीमध्ये आपण बात केलेली आहेत. आता मात्र ऑन द ट्रिक साधतोय. तर या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर उमेश हरिश्चंद्र चौधरी यांच्याकडनं 555 रुपयाचं एक रोख पारितोषिक त्याला दिलं जाणार आहे. एक सुवर्ण संधी आहे. संध्याकाळचं सत्र आहे. 500 रुपयाचा जर मानकरी झाला तर निश्चितच संध्याकाळचा टाईम कुठेतरी सेट करता येईल. आज शेट्टी फार खुश आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आणि या ठिकाणी मात्र निश्चितच बिमार पंचांनी इशारा केलेला आहे, पण बिमरची मागणी कुणाकडनं करण्यात आलेली आहे. यस, बॉलिंग साईड. पंचांचा रिव्ह्यू आहे, कारण एक रिव्ह्यू त्यांनी घेतलेला आहे, लक्षात घ्यायचं आहे. येस, पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांनी नो बॉलचा इशारा केलेला आहे. यस, पंचांनी या ठिकाणी नो दिलेला नाहीये. बॅट्समनने रिव्ह्यू घेतलेला आहे. यस,
यस या ठिकाणी पंचांनी नो बॉलचा इशारा केला नाही. यस आमचे तिसरे पंच बाधिल. सन्माननीय दीपकजी पाटील ओवलीगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या यस सेनेचे नो बॉल आहे या ठिकाणी. बिमर चेंडू आहे. सामना लगेच सुरू होणार आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. फ्री हिट असणार आहे. तीन चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. आता मात्र तिन्ही प्रत्येक चेंडूवर षटकाराची आवश्यकता आहे. तीन चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता म्हणजे तिन्ही चेंडूंना सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. ज्या फटक्याची आवश्यकता होती तोच फटका निघतोय. फलंदाज दिनेश याच्या बॅटमधून. मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय धर्मचषक 2021 या स्पर्धेसाठी खास करून ऑल दी बेस्ट केलं जातं. आदर्श रिक्षा चालक मालक संघटना आणि संघटने सन्मानी उपाध्यक्ष निलमजी भोईर या स्पर्धेसाठी त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद निलमजी. आणि ह्याच दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झाले मान्य श्री संदीपजी बजागे या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम द्वितीय आणि चतुर्थ ज्या अशा काही ट्रॉफी आहेत त्या ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. आणि या ट्रॉफ्यांचे मानकरी स्पॉन्सर संदीप बजागे या व्यासपीठावर मंचावर उपस्थित झाले आहेत. वेलकम संदीपजी. आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. यस मोहनजी कैलासवासी महादेव गोपीनाथ बजागे आणि कैलासवासी हेमंत शिव बजागे यांच्या स्मरणार्थ त्याने आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केल्या. त्यांचं खूप खूप आभार. यस पंच त्या ठिकाणी इशारा करतात की आपण डेंजर झोनमध्ये बसायचं नाही आहे. शिवाय आपण कुठल्या प्रकारे व्हॉइस करायचा नाही, आवाज त्या ठिकाणी करायचा नाही. पंच त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन देत आहेत. आपण कुठल्या प्रकारे आवाज करायचा नाही आहे. 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. आता मात्र हा सामना गोलंदाज विजय त्याचबरोबर फलंदाज सामना कोणी दिनेश. जिंको. समर्थक आपण आतमध्ये जायचं नाहीये. दोन्ही संघाचे समर्थक तुम्हाला एक विशेष सूचना असेल आपण आतमध्ये जायचं नाहीये. एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. सामना इतका रंगतदार आहे मोहन भोईर. मैदानात कोणी प्रेक्षकांनी जायचं नाहीये. जेव्हा पंच डिक्लेअर करतील त्यानंतर जायचं. आपण डायरेक्ट मैदानात जायचं नाही. एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. ज्यांना हृदयाचा त्रास असेल दोन्ही संघातील पाठीराखे त्यांनी डोळे बंद करा. दोन संघामधून एक रोमहर्षक सामना मित्र आपण पाहतो. कालच्या स्पर्धेचं हेच गणित होतं. कालच्या अंतिम सामन्यामध्ये
असाच एक सामना आपण पाहिला होता शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांची मनं ज्या सामन्याने जिंकली होती तो सामना आज आपण या दिवसामधून पाहतोय. शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू शेष आहे. विजयासाठी साधाबांची आवश्यकता आहे. गोल्डन षटकार. आणि याचबरोबर लालबाग गोरसाई बी हा संघ विजेते. मात्र एक आहे, पराभूत जरी झाले असला तरी मात्र प्रेमनाथ इरल वडणूकर संघाने प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. नक्कीच विजयी संघाचं या ठिकाणी अभिनंदन आणि पराभूत संघाचं कौतुक. हे भावेश पवार आपण यायचं आहे. भावेश पवार आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच विजय चंदने इज द मॅन ऑफ द मॅच. ज्याने अष्टपैलू कामगिरी केली विजय चंदने आपण यायचं आहे. त्याचबरोबर भावेश पवार आपण यायचं आहे. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान मुन्नाजी बेसवाल, आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. मान्य श्री संदीपजी बजागे या स्पर्धेसाठी यस भावेश पवार आपण यायचं आहे. सर्वप्रथम भावेश पवार आपण यायचं आहे, कारण या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाणार आहे. कारण नक्कीच आम्हाला अभिमान आहे या ठिकाणी, कारण आमच्या भिवंडीचं नव्हे तर ठाणे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं नाव ज्याने मोठं केलेलं आहे. संपूर्ण भारतामध्ये ज्या बऱ्याच ठिकाणी जाऊन आपला दबदबा निर्माण केलेला आहे. 7 समुद्रापलीकडे जाऊन सुद्धा आपल्या भिवंडी तालुक्याचं नाव ज्याने उज्ज्वल केलेलं आहे, असं आमचं तुम्हा सर्वांचा गौरव भावेश पवार. याच्या ठिकाणी टेनिस विश्वातील महान खेळाडू जे टॉप 10 आहेत, टेनिस विश्वात जे टॉप 10 खेळाडू आहेत त्यामध्ये नक्कीच नाव घेतलं तर अष्टपैलू म्हणून भावेश पवार. तर त्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाणार आहे. भावेश पवार प्लीज आपण याचा आपला सन्मान आणि सत्कार केला जाणार आहे. या ठिकाणी आपण स्पर्धेचे आमचे प्रमुख, स्पर्धेचे प्रणेते आणि ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे, सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब, आपल्या शुभ हस्ते भावेश पवार याच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाणार आहे. आपण जोरदार टाळ्याने या ठिकाणी त्या सन्मान आणि सत्कार करूया, कारण आपल्या भिवंडीचं नाव ते संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल ज्यांनी केलेलं आहे ते एक अष्टपैलू खेळाडू भावेश पवार. भावेश पवार पुढच्या वाटचालीसाठी अजूनही खूप खूप शुभेच्छा असणार आहे धर्मराजा चषकाच्या माध्यमातून. त्यानंतर विजय आपण यायचं आहे. विजय ज्याने अष्टपैलू कामगिरी केली. खरं तर रंगतदार सामना झाला, अतिशय पैसा वसूल मॅच. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला. येस सर, राजेशजी परियार हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. राजेशजी हरिया यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस विजय आपण पुढे यायचं आहे. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मुन्नाजी बेसवाल आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचे, जे आम्हाला वराल दिवस स्पोर्ट ताडाली यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले, पुरस्कृत झालेली आहे. त्यानंतर राजेशजी हरिया आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर जे आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे श्री नंदूजी बजागे यांनी, ते आपण स्वीकारायचं आहे. त्यानंतर दीपकजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर जे आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे श्री समर्थ फर्निचर कृष्णाजी यांनी. त्यानंतर अरुणजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर जे प्रदान ते स्पॉन्सर केलेले आम्हाला कुमार रामेश्वर जाधव व मयूरजी पाटील यांनी. त्यानंतर संदीपजी बजागे ज्याने आम्हाला संपूर्ण ट्रॉफीज स्पॉन्सर केलेल्या आहेत, त्यांनी आपल्या शुभ हस्ते बॅग जे आम्हाला स्पॉन्सर केलेले श्री उमेश रामदास चौधरी यांनी.
त्यानंतर यस वेलपेड विजय आणि बेस्ट लक फॉर सेमीफायनल. तर मित्रांनो आज चौथा दिवस होता. त्यानंतर आम्ही वळणार आहोत स्वागत आणि सन्मानाकडे. मुन्नाजी बेसवाले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जाईल. या स्पर्धेसाठी त्यांचं आम्हाला लाख मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्याचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती